सगळ्याच्या अगोदर दिलगिरी व्यक्त करतो। परंतु मला माहिती आहे बोरखेड असेल तुमचा हा परिसर अत्यंत जागृत आहे। मराठा आरक्षणाचा लढा असेल किंवा मनोजदादांचं काही कार्यक्रम असेल, बोरखेड तर एवढ्या ताकदीने येतं आणि जयंती असतील कुठल्या कार्यक्रमाला सप्त्याला बोलवण्याचा तुमचा एवढा आग्रह असतो, त्याच्याहून मनोजदादावर तुमचं किती प्रेम हे दिसतं। त्यामुळे मी आता या गावात अधिक जास्त बोलून अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु 30 तारखेला महाराष्ट्रातला एकही मराठा घरी राहणार नाही या ताकदीने सगळे लोक येणार आहेत। आणि त्यामध्ये बोरखेडमध्ये सुद्धा इथले प्रत्येक घरातले सगळे माणसं तिथं येतील, बालाघाटावरचे सगळे माणसं तिथं येतील, कुणीही घरी राहणार नाही। अशा पद्धतीनं आपल्याला ताकद दाखवायची आणि मनोजदादावर आपण जर खरंच प्रेम करत असू तर त्यांचा जीव आपल्याला वाचवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। 8-9 उपोषणं झालेत, 10व्या उपोषणानं त्यांच्या शरीरावर आणखी परिणाम होऊन त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो। म्हणून तुम्ही आम्ही जर खरं त्यांच्यावर प्रेम करत असू तर 30 तारखेला महाराष्ट्रातल्या बांधवांना माझं आव्हान आहे, इतक्या मोठ्या ताकदीने यायचं, इतक्या मोठ्या ताकदीने यायचं की पहिल्याच दिवशी गर्दी बघून सरकारला आणि प्रशासनाला घाम फुटला पाहिजे आणि मनोजदादांनी दिलेल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि त्यावेळेस आपण मनोजदादाचा जीव वाचवू शकतो। म्हणून त्यांना पुन्हा उपोषण करायची गरज लागणार नाही आणि पहिल्याच दिवशी उपोषण सुटेल। म्हणून माझी विनंती आहे, हात जोडून महाराष्ट्रातल्या या बोरखेड नगरीतून सगळ्या बांधवांनी, बहिणींनी, मुलाबाळासहित मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या परिस्थितीत सगळे पावसाचे उन्हातून संरक्षण करणारे साधनं घेऊन आपण तिथं यावं एवढी विनंती करतोय। उशीर खूप झाल्यामुळे इथंच थांबतोय। धन्यवाद।